भाग 20 अश्वमेध यज्ञ सोहळा, रामाचे धर्मकर्तव्य आणि पुत्रांचा पराक्रम. रावणाच्या वधानंतर आणि अयोध्येच्या राज्यकारभारात स्थिर स्थावर झाल्यावर प्रभू श्रीराम यांनी धर्मासाठी आणि पितृऋणातून मुक्त होण्यासाठी अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. सीतामाई वनवासात असल्याने यज्ञाच्या नियमानुसार पत्नीची उपस्थिती आवश्यक असते. तेव्हा रामांनी सोन्याची सीतेची मूर्ती शेजारी ठेवून यज्ञाची दीक्षा घेतली. यज्ञाचा अश्व सोडला जातो आणि त्यांच्या संरक्षणासाठी जबाबदारी शत्रुघ्नावर सोपवली जाते. हा अश्व विविध राज्यातून फिरत असताना रामाची सत्ता आणि धर्म यांचा प्रसार होतो. दरम्यान वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात लव आणि कुश हे मोठे होत होते. त्यांनी ऋषींकडून संपूर्ण रामायण गायन आत्मसात केले होते. यज्ञाचा अश्व फिरत फिरत ऋषी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ आला. पित्याचा पराक्रम आणि क्षत्रिय धर्म रक्तात असल्याने कोणाचीही भीती न बाळगता लव आणि कुश त्या अश्वाला अडवतात. ते सरळ सरळ अयोध्येच्या सत्तेला आव्हान होते. अश्व सोडवण्यासाठी प्रथम सैनिकांशी आणि नंतर अयोध्येच्या वीरयोद्ध्यांशी लवकुशांचे युद्ध होते. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही या दोन बालकांच्या अफाट धनुर्विद्येवर संघर्ष करावा लागतो. हे बालक नेमके कोण आहेत हे कोणालाही माहीत नसते. त्यांचे तेज पाहून सर्वजण थक्क होतात. शेवटी खुद्द प्रभू श्रीराम युद्धाच्या ठिकाणी पोहोचतात. आपल्याच प्रतिरूपासारख्या दिसणाऱ्या बालकांना पाहून रामाच्या मनात पितृप्रेम दाटून येते. वाल्मिकी ऋषींच्या सूचनेनुसार लव आणि कुश यज्ञाच्या मंडपात येतात आणि मधुर सुरात रामायण गाऊ लागतात. त्यांच्या गायनाने संपूर्ण अयोध्या मंत्रमुग्ध होते. रामाला समजते की हे दुसरे तिसरे कोणी नसून सीतेचे पुत्र आहेत. हा क्षण त्यांना भावुक असून यात रामाचा विरह आणि पुत्राच्या भेटीचा आनंद यांचा संगम पाहायला मिळते. या कथेतून आपल्याला खूप खोलवर संदेश मिळतात. संस्कारांचे महत्त्व. राजवाड्यात सोयीसुविधा नसतानाही वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेने दिलेल्या संस्कारांमुळे लवकुश अजेय योद्धे आणि नीतिमान बनले. परिस्थितीपेक्षा संस्कार मोठे असतात. कर्तव्य आणि त्याग. प्रभू श्रीरामांनी वैयक्तिक सुखाचा त्याग करून केवळ धर्म आणि कर्तव्य याला प्राधान्य दिले. सोन्याची सीता बनवून त्यांनी दाखवून दिले की त्यांचे हृदय केवळ सीतेचेच आहे. तरीही राजा म्हणून ते कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. सत्याचा विजय. सत्य आणि न्याय या बाजूने लढणाऱ्यांचे बळ हे जगातील सर्वात मोठ्या सत्तेपेक्षा जास्त असते. हे दोन लहान बालकांनी बलाढ्य सैन्याला रोखून सिद्ध केले. थोडक्यात सांगायचे झाले तर जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी आपल्याला मर्यादेत राहून धर्माचे पालन करणे हेच रामराज्य आहे.